सदर टेम्पोमधूनच हा माल चालू गाडीमध्ये कशा पद्धतीनं जो आहे तो आतमध्ये घेतला जायचा। गाडी नंबर आहे AP09X2283। तर या टेम्पोतून चालू गाडीमधून अशा पद्धतीनं आयशरमधून कशा प्रकारे या ठिकाणी हे चोरी करायची आंतरराज्यीय जी टोळी आहे त्या टोळीला टेंभोरी पोलीस स्टेशनने शिताफीने अटक केलेली आहे। आपल्या ठिकाणी या पोलीस कॉन्स्टेबल आहेत, हे कसं प्रात्यक्षिक या ठिकाणी गरज होते ते आपल्याला दाखवतील। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी दोन दारं बसवण्यात आलेली होती, याचा डेमो आपल्याला दाखवला जातोय। अशा पद्धतीनं हे दार जे ओपन करायचं आणि त्यानंतर पुढे ताडपत्री ढकलल्यानंतर सर्व काही आहे ते चालू गाडीमध्ये या ठिकाणून डायरेक्ट माल आतमध्ये यायचा। अशा पद्धतीनं आंतरराज्यीय टोळी जी आहे या टोळीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये यांनी धुमाकूळ घातला होता। अशा पद्धतीने या चोरांना या आंतरराष्ट्रीय टोळीला या ठिकाणी टेंभोरी पोलीस स्टेशनने सध्या शिताफीनं अटक केली असून ही नामी शक्कल यांनी आयशर टेम्पोमध्ये लढवलं आहे। काही चोर जे आहेत ते कसे शक्कल लढवतील याचा काही नियम नाही आहे, याचं प्रात्यक्षिक आपण आता या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि जे दारं आहेत हे असे दारं बसवले कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीनं हे टोळे सध्या कार्य करत होते। या टोळीला टेंभोरी पोलीस स्टेशनने शिताफीनं अटक केलेली आहे। नमस्कार, मी टेंभोर्णी PI दीपक पाटील। टेंभोर्णी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 73/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 279-34 प्रमाणे आमच्याकडे दिनांक 8/2/2024 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। यामधील फिर्यादी जिंदावली शमू भोंगळे, वय 32 वर्ष, धंदा ड्रायव्हर, राहणार आझाद चौक, लोहारा, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद। तर हा त्याच्या ताब्यात असलेला माल ट्रक नंबर K561624 हिच्यामध्ये उर्से पुणे येथील फिनोलेक्स कंपनीतून निळ्या रंगाचे केबल वायर बंडल आणि बॉक्स पॅक केलेला मुद्देमाल हा तो पुण्यामधून घेऊन विजयवाडा आंध्र प्रदेश येथील फिनोलेक्स कंपनी लिमिटेडच्या गोडाऊनमध्ये पोहोच करण्यासाठी निघाला होता। 8/2/2024 पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वरवडे तालुका माढा गावाजवळून सोलापूरच्या दिशेने जात असताना चालू प्रवासामध्ये त्याच्या माल ट्रकच्या डाव्या बाजूने चिटकून एका आयशर टेम्पो चालकाने त्याच्या टेम्पोची हेडलाईट बंद करून टेम्पो माल ट्रक सोबत समांतर वेगाने चालवून त्याच्या साथीदाराने ट्रकवर चढून ट्रकची जी ताडपत्री असते ती ताडपत्री फाडून त्यामधील 3,50,000 रुपयेचा अंदाजे किमतीचा केबल वायर्स ह्या त्या चालत्या ट्रकमधून ह्या चोरलेल्या होत्या आणि अशा प्रकारची फिर्याद आमच्याकडे दाखल झाली होती। सदरचा गुन्हा घडल्यानंतर त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर आम्ही लगेच त्यामध्ये DB पथकाचे PSI कुलदीप सोनटक्के, पोलीस अंमलदार ASI विलास रणदिवे, पोलीस कॉन्स्टेबल विलास नलावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गिरमकर, पोलीस नायक विनोद साठे, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल निखिल पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कंबळे यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन त्याची पाहणी केली आणि DB पथकाचे PSI कुलदीप सोनटक्के व पथकातील इतर पोलीस अंमलदार यांना तपासाबाबत आम्ही मार्गदर्शन केल्यानंतर अज्ञात चोरट्याचा शोध सुरू झाला। चोरट्याचा जे शोध आहे तो सोलापूर पुणे हायवेवरील वरवडे टोल नाक्याचे CCTV फुटेजची पाहणी करून तसेच सदर ठिकाणचे मोबाईलचे डंप डाटा CDR यांचे कौशल्याने त्यामध्ये त्यांचं ते विश्लेषण करून त्यामध्ये सदर गुन्ह्यातील आयशर नंबर AP09X2283 हा आयशर निष्पन्न झाला। सदर आयशर टेम्पोचे डिटेल्स घेतले असता सदर आयशर टेम्पो हा मागील 2 वर्षापासून हैदराबाद ते पुणे रोडवर हा कंटिन्यू आल्याचे निदर्शनास आले। घटने दिवशीचे डिटेल्स चेक केले असता आयशर टेम्पो हा पुन्हा सोलापूर ते पुणे, हैदराबाद ते पुणे मार्गे येत असल्याचं निदर्शनास आलं।
घटने दिवशीचे डिटेल्स चेक केले असता सदर आयशर टेम्पो हा पुणे सोलापूर मार्गे टेंभुर्णी दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर टेम्पो वरवडे टोल नाका या ठिकाणी पकडला. गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 1 श्रवणलाल विष्णुराम जाट, वय 32 वर्ष, राहणार बिलाडा, गाव तालुका दियावर, जिल्हा पाली, राजस्थान. आरोपी नंबर 2 बुधाराम दुर्गाराम खुमोद, वय 39 वर्ष, राहणार पटवा, तालुका जैतरंग, जिल्हा पाली, राजस्थान. आरोपी क्रमांक 3 सुरेश बाबूलाल चौधरी, वय 28 वर्ष, राहणार देवरिया, तालुका जैतरंग, जिल्हा पाली, राजस्थान. आरोपी क्रमांक 4 राजाराम खुशालराम जाट, वय 29 वर्ष, राहणार गेमलिया, तालुका देगाणा, जिल्हा नागौर, राजस्थान व आयशर टेम्पो क्रमांक AP09X 2283 या आरोपीसह ताब्यात घेण्यात आला. पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने गुन्ह्यात चोरी गेलेला माल बसव कल्याण गावाजवळून, जे कर्नाटक राज्यामध्ये आहे, तेथून टाटा एंट्रा कंपनीचा पिकअप नंबर TS09 UD 3552 सह जप्त केला आहे. एंट्रा पिकअपचा चालक आरोपी भगाराम रुगाराम देवाशी, वय 28 वर्ष, राहणार जानियाना, तालुका पसपदरा, जिल्हा बालहोत्रा, राज्य राजस्थान, हल्ली राहणार प्रेम प्लाझा बिल्डिंगचे मागे, बेगम बाजार, हैदराबाद यास ताब्यात घेण्यात आलेले होते. सदर गुन्ह्यात एकूण जप्त मुद्देमाल 9,66,507 रुपयाच्या केबल वायर व केबल वायरचे 56 बॉक्स व 34 वायरचे बंडल, त्यानंतर 4 लाख रुपयाचा आयशर टेम्पो क्रमांक AP09X 2283 आणि 5 लाख रुपये किमतीचा टाटा एंट्रा कंपनीचा लहान टेम्पो TS09 UD 3552 आणि ह्या मुद्देमाला सोबत 96,000 रुपयेचे सर्प एक्सेल साबणाचे एकूण 48 बॉक्स हे सदरच्या चोरीस गेलेल्या मुद्देमालाच्या व्यतिरिक्त त्यामध्ये सापडले होते. असा एकूण 19,62,507 रुपये किमतीचा मुद्देमाल हा टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने जप्त केलेला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 590/2022 कलम भारतीय दंडविधान संहिता 379 हा सुद्धा गुन्हा केल्याचं कबुली दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्या गुन्ह्यामध्ये आरोपींना वर्ग करून घेतल्यानंतर तर त्यांनी हा जो गुन्हा आहे तर पोलीस ठाणे हद्दीमध्ये विजय हॉटेल येथून इलेक्ट्रिक मोटर चोरी गेल्याचा हा गुन्हा होता. आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून 5,000 रुपये किमतीच्या चोरीच्या 2 इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित चोरीच्या मोटारीबाबत त्यांच्याकडे तपास सध्या चालू आहे. सदर आरोपीवर महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, भंडारा इत्यादी ठिकाणी अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासामध्ये निदर्शनास आलेले आहे. त्यांच्यावर कर्नाटक व हैदराबाद राज्यात देखील भरपूर गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगानं तपास चालू आहे. सदर चोरीचा गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये गुन्ह्याचे प्रोफेशनल पद्धतीने उकल करून आरोपींना बेड्या ठोकण्याची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे साहेब सोलापूर ग्रामीण, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील साहेब टेंभुर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे प्रमुख PSI कुलदीप सोनटक्के व त्यांच्या पथकातील सोबत असणारे स्टाफ, सहाय्यक पोलीस फौजदार विलास रणदिवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास नलावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गिरमकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जगताप, पोलीस नायक विनोद साठे, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल निखिल पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कमळे यांनी पार पाडलेली आहे. आणि पोसई कुलदीप सोनटक्के या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3/8/2024 रोजी पहाटे 3च्या आसपास या राजस्थानमधील 4 आरोपींनी माझ्या मागून जो दिसतो जो आयशर आहे हा आयशर त्या ज्या ट्रकमधून मुद्देमाल चोरीला गेला होता त्या मुद्देमालाला पॅरल लावून आपल्या गाडीची लाईट बंद करून त्यातील मुद्देमाल तिने चोरून त्या ड्रायव्हर केबिनच्या वरच्या बाजूला टाकून
त्यातून तो मुद्देमाल त्यांनी आतमध्ये ओढून हा सदरचा जवळजवळ 10 लाखाच्या आसपास मुद्देमाल चोरलेला होता. 4 आरोपी निष्पन्न करून यांना तेलंगणामधून यांना ह्यांनी जे काय मुद्देमाल चोरून नेला होता तो मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. जवळपास टोटल जर आपण मुद्देमाल चेक केला, जवळपास गाडीसहित 20 लाख रुपयाचा मुद्देमाल ह्या 4 आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे.